बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सरकारचे दावे फोल, महागाईच्या भस्मासुराची चाहूल. देशात आणि राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने पुन्हा एकदा सामान्य नागरिकांच्या चिंतेत मोठी भर टाकली आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बॅरल दरात होत असलेली सातत्याने वाढ आणि पुरवठा साखळीवर निर्माण झालेला ताण यामुळे इंधन दरात तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रिपोर्ट्सनुसार तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर प्रति लिटर 8 ते 9 रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचा दावा केला जात असला तरी याच कंपन्यांनी यापूर्वी अब्जावधी रुपयांचा नफा कमावल्याचे वास्तव देखील दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी इंधनावरील करांमध्ये कपात करून दर नियंत्रणात आणणे अपेक्षित असताना दोन्ही सरकारांकडून कर महसूल कमी करण्यास अनास्था दिसून येत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. इंधन दरवाढीचा फटका केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहत नाही, तर वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला, अन्नधान्य, बांधकाम साहित्य, शेती उत्पादन, किराणा आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांचे कंबरडे या नव्या संकटामुळे आणखी मोडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारकडून वारंवार इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असे दावे केले जात असले तरी राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर वाढलेली गर्दी, अपुरा पुरवठा आणि नागरिकांचे होत असलेले हाल यामुळे सरकारी दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी वाहनचालकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले गेले नाही तर येत्या काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात टप्प्याटप्प्याने 25 ते 30 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र आणि राज्य सरकारांनी तातडीने कररचनेचा फेरविचार करून सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा महागाईचा हा भस्मासूर सर्वसामान्यांच्या जगण्यावर आणखी मोठा आघात करणार अशी भीती आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे.